महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 5 भागात असलेल्या डम्पिंगवर पाण्याचा मारा करत असताना अग्निशमन कर्मचारी होरपळलाय। नितीन गुजर असे होरपळलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे। डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्याला आग लागते, तो आगीची धग कायम असते, त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांकडून डम्पिंगच्या कचऱ्यावर पाणी मारलं जातं। हेच काम करत असताना सुरक्षेची कोणतीही साधने नसल्याने त्यांचे पाय कचऱ्याला लागलेल्या आगीत होरपळलेत। यात पायाला मोठी जखम झाली असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे हे कर्मचारी 15 वर्षापासून कंत्राटी कामगार म्हणून काम करतात, मात्र त्यांना अजून प्रशासन कायम करत नाही। या संपूर्ण कर्मचाऱ्यांचा औषध उपचार खर्च महापालिका करणार असल्याचे आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले। डम्पिंगला आम्ही रोज जातो। ते डम्पिंगला गेलो असता की डम्पिंगला वरती जाऊन लाईनीने पाणी मारावं लागतं। लाईनीने पाणी मारत असताना त्याच्या अंदाजा कळत नाही, म्हणजे तिथं धूर असल्यामुळं तिथं आपलं भट्टी खालनं पेटत असते, तर तिथे खड्डा होता। खड्ड्यामध्ये दोन्ही पाय गेले माझे। ते दोन्ही पाय गेल्यामुळं ते माझे भाजलं। दादा, महापालिकेमध्ये आपण किती वर्षापासून काम करतो? आम्ही कंत्राटी पद्धतीवर 15 वर्षापासून काम करतो। दादा, आपण खाजगी तत्वावरती आपण काम करत आहेत, मग आता जो खर्च आहे तो महापालिका आपल्याला देणार आहे का? याच्याविषयी काही कल्पना आहे का? आता कल्पना तर नाही आहे, पण साहेब बोलत होते की देणार आहे म्हणून। पण पुढील उपचारासाठी जे ड्रेसिंग आहे तो खर्च खूप असल्यामुळे तर ड्रेसिंगचा पण खर्च महापालिकेने करावा। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।